देखो, सबसे बड़ी जो कैंसर की बीमारी हमारे उद्योग को लगाई गई है ई चालान की, जिसका कि दुरुपयोग हो रहा है, जो कि गलत इस्तेमाल हो रहा है, जो कि कॉन्सेप्ट ऑफ ई चालान है वही पर्पसली डिफीट हो रहा है। ई चालान का मतलब है इलेक्ट्रॉनिक सर्वेलेंस, यानी कैमरे के माध्यम से, टेक्नोलॉजी के माध्यम से, ना कि कोई अधिकारी के माध्यम से। अधिकारियों को अधिकार दिया गया है, उसका दुरुपयोग कर रहे हैं। इससे बहुत बड़ी परेशानी पूरे परिवहन उद्योग को है, आम नागरिक को है। मुझे उम्मीद है कि शायद आपको भी कई गलत ई चालान आए होंगे, कई मोटरिस्ट को है, रिक्शे वाले को है, टेम्पो वाले के, बाइक वाले को है, कार वाले को है। कई वैसे उदाहरण है कि रिक्शे की कीमत 1 लाख है, लेकिन उसके ई चालान 1.5-2 लाख रुपए हो गए हैं। तो इस तरह का जो दुरुपयोग हो रहा है, जो कि हम लगातार सरकार के संज्ञान में लेके आ रहे हैं, और इसके लिए एक कमेटी गठित की गई थी। कमेटी ने अपनी रिपोर्ट दी है, रिपोर्ट विथ रिकमेंडेशन दी है फॉर करेक्टिव एक्शन। लेकिन अफसोस है कि 7 दिसंबर 2025 की वो रिपोर्ट हमारे सरकार के पास ठंडे बक्से में पड़ी हुई है, उसके ऊपर कोई कार्रवाई नहीं हो रही है। और आज भी हम ये मांग करते हैं कि कमेटी की रिपोर्ट को, जो रिकमेंडेशन है, उसको इम्प्लीमेंट किया जाए। परिवहन मंत्री से हमारी बैठक हुई 2 तारीख को, कल शाम परिवहन आयुक्त से हुई, लेकिन अब आश्वासनों पे बात नहीं चलेगी, क्योंकि हम इनके आश्वासन लेके थक चुके हैं। अभी सिर्फ ये सारे अधिकार गृह मंत्री यानी मुख्यमंत्री के संज्ञान में आते हैं। तो हम अपील करेंगे आपसे माध्यम से कि हमारे माननीय मुख्यमंत्री, जो हमेशा ही पॉजिटिव रहे हैं, वो इसमें अपना संज्ञान करें, इंटरवीन करें और इसका कोई हल ढूंढें। आपका नाम बताइए। बाल मलकीत सिंह, फॉर्मर प्रेसिडेंट ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट कांग्रेस, बॉम्बे गुड्स ट्रांसपोर्ट एसोसिएशन, मेंबर महाराष्ट्र ट्रांसपोर्ट एक्शन कमेटी। मतलब कि महाराष्ट्र ट्रांसपोर्ट एक्शन कमेटी सब संस्थाओं की एक बनी हुई है। जितनी भी संस्थाएं मुंबई की हैं, एमएमआर की हैं और पूरे महाराष्ट्र की हैं, पूरे ज़िले की हैं। हम यहाँ पर इतने लोग हैं, लेकिन ज़िले ज़िले में लोग हजारों की संख्या में आरटीओ ऑफिस जाके अपने मेमोरेंडम दे रहे हैं। काय सांगाल तुम्ही? यापूर्वी सुद्धा अनेकदा सरकारकडे पाठपुरावा केला होता, 2 तारखेला बैठक सुद्धा झाली होती, परंतु त्यातूनही काही मार्ग निघाला नाही। सरकारची दडपशाहीचा अतिरेक झालाय आता। तुम्ही कोर्टात ॲफिडेव्हिट देता की आम्ही जबरदस्ती रस्त्यावर पैसे कलेक्ट करणार नाही। सर्वांना माहीत आहे, जागोजागी गाड्या थांबवून जबरदस्तीने वसुली चालली आहे। भारताचं संविधान आम्हाला बाबासाहेबांनी दिलं आहे, त्याप्रमाणे आम्हाला कोर्टात जायचा अधिकार असावा। ते कोर्टात पाठवत नाही आहेत केसेस। 3-3, 4-4 वर्ष जुने केसेस जबरदस्तीने रस्त्यावर आमच्याकडे वसूल करू राहिलेत। 90% ही चलन बेकायदेशीर इश्यू केलेले आहेत, तेही त्याच्यात ऐकत नाही कुणी। ग्रीव्हन्स सेलमध्ये फक्त एकच उत्तर येतो, 95% एकच उत्तर आहे की आमच्या ऑफिसरनी केलेला बरोबर आहे। जर सगळं तुम्हीच करा ना, ते तुम्ही बरोबर करणार असाल तर आम्ही करायचं काय? 4,500 करोड रुपयाचे ई चालान आमच्या इंडस्ट्रीवर लादलेले आहेत। आमची इंडस्ट्री हा बोज वाहू शकत नाही। आज अनेक ठिकाणी तुमची वाहनं अडवलेली आहेत, काही जणांना ताब्यात सुद्धा घेतलेला आहे। साहेब, दडपशाहीचा अतिरेक ह्यालाच म्हणतात। आम्हाला जर शांतपणे तुम्ही आंदोलनही करू देत नसाल तर आम्ही करायचं काय? आम्ही बस घेऊन जर आम्ही आझाद मैदानला येतो, तुम्ही आमचे 23 लोकांना रस्त्यात अरेस्ट करता, 50 बसेस जप्त करून टाकतात, 5 लोकांना नोटीस देत आहेत, दुसरे डिस्ट्रिक्टमधनं या लोकांना येऊ देत नाही आहेत। म्हणजे नेमका सरकारला पाहिजे काय? आता स्कूल बस ओनर्स असोसिएशन आहे, ती सुद्धा यामध्ये सामील होणार आहे, सामील झालेले आहेत। त्याचा परिणाम म्हणजे आता विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होत आहेत, काही सुरू झालेल्या आहेत। पहिला एक चुकीच्या सांगून देऊ, 10वीच्या आणि 12वीच्या मुलांच्या कधी पण बस वापरतच नाही। बरोबर, जनवरीपासून ते लोक येतच नाही शाळेमध्ये, तर ते तर वेगळे सब्जेक्ट आहे, ते काढून द्या। पण स्कूल बसचा प्रॉब्लेम काय आहे, आम्ही पिकअप आणि ड्रॉप करतात त्यावेळी पण आम्हाला ई चलन भेटतोय। आता जुलैमध्ये ते सांगितलं होतं आम्हाला की तुम्हाला ई चलन भेटणार नाही, काय होणार नाही, तरीसुद्धा ते सेम चालू आहे। आमच्यासाठी ते वेगळे नियम काढणार होते, ते सुद्धा काय काढले नाही। आणि ओल्ड ते 1-1 वर्ष 2-2 वर्षाचे जे आहे त्याच्यासाठी आम्हाला थांबवतात। आता पासिंग कसं होणार? फिटनेस देत नाही, काय नाही देत। आता सांगता तुम्ही 15 दिवस नाही भरले तर गाडी जप्त करून घेणार, तर आम्ही काय करणार? बस स्कूल बंद करायची? मग आम्ही स्कूल बस बंद करायला तयार आहे, पण तुम्ही वाटता तो करा। आणि CM साहेब का भेटत नाही? का नेहमी आहे ना, जे आम्ही मीटिंग करतो आहे, कमिशनर साहेब भेटतो आहे, त्याच्यानंतर आपला मिनिस्टर भेटतो आहे, पण एकच असं होतं, तुम्ही पहिलं विड्रॉ करा। विड्रॉ कशाला करणार? जुलैमध्ये केलं तर काय भेटलं आम्हाला? बाबाजी का तुल्लू भेटलं, काय दिलं नाही त्याने, तर आता कशाला थांबणार आम्ही? बेकायदेशीर पाऊल काय असेल तुमचं? आता 2 दिवसाचा तर तुम्ही स्ट्राईक सुरू केलेला आहे, पुढचं काय पाऊल असेल? जर आमची मागणी, आमचे जे डिमांड्स आहेत ते मुख्यमंत्र्यांनी मान्य केले
तर 100% आमचे जे शिष्टमंडळ आहे, मान्यवर आहेत, आमचे महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स ॲक्शन कमिटीचे जे अध्यक्ष आहेत ते निर्णय घेणारच आहेत. पण आमच्या मागण्या मान्य व्हायला पाहिजे आणि त्यातली सगळ्यात पहिली प्रमुख मागणी ही आहे की बेकायदेशीर रीतीने आकारलेले जे चलन आहेत आणि जे दंड वसुलीची प्रक्रिया सुरू केलेली आहे ती बंद करा आणि आम्हाला सोयीसुविधा साधन उपलब्ध करून द्या. जेव्हा हा नियम आला तेव्हा असं म्हटलं गेलं की चालकांना शिस्त लागावी हो, म्हणून बरोबर. यावर तुम्हाला काय वाटतं? नाही, ते शिस्तीच्या जाग्यावर महसूल झाला आणि टार्गेट पद्धतीनं ई चलन लादल्या जातात आमच्यावरती आणि त्या ई चलांचं जर क्लिअरन्स नाही केलं, आम्ही भरणं नाही गेलं तर आमची पासिंग थांबते, गाडी चालवता येत नाही. तशी आमची गाडी उभी, अशीही उभी, मग आम्ही रस्त्यावर येणार नाही तर काय करणार. आणि वाटाघाटात 2023 चालू आहे. कमिटी बनली, आमचे निवेदन त्यांना मान्य झाले पण त्याला इम्प्लिमेंट करत नाही सरकार. मग जायचं कोणाकडे? अशा परिस्थितीत आमच्याकडे काही जागा राहिलेली नाही. आज जे आंदोलनचे जे आझाद मैदान आहे तिथे पण आम्हाला येताना थांबवलं गेलं आहे. उद्यापासून APMC मार्केट, JNPTच्या कंटेनर बंदरगाहचा व्यवहारसुद्धा बंद होईल. कारण काही चालायला पण नाही आमच्याकडे, गाडी पासिंग नसणार तर रोडवर येणार कशी, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि 4,500 कोटी हे जबरदस्तीने भरल्यानंतर जे उरलेली रक्कम आहे, ज्यांच्या गाड्या अडकल्या त्यांना थांबवलं गेलं, जागेवर पैसे भरावे लागले आणि मग तो चालू करून शकला. तर आता जे राहिलेले पैसे ते 4,500 कोटी आहे. मुळात ई चलन प्रक्रिया जी आहे ती अशी आहे की जेव्हा एखादा चालक रस्त्यावर शिस्त मोडतो किंवा कायदा मोडतो त्यावेळेला CCTV फुटेज कॅमेऱ्यामधून 10 सेकंडचा एक व्हिडिओ क्लिप असला पाहिजे आणि त्या व्हिडिओ क्लिपमधून 2 स्क्रीनशॉट्स घेऊन फ्रंट आणि साईड असे 2 स्क्रीनशॉट्स घेऊन ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत. आणि असं होताना आज कुठे दिसतंय का? तुम्ही कुठे बघितलं का? नाही. ट्रॅफिक पोलीस काय करतात? सिग्नल सोडून 100 मीटर लांब उभे राहतात आणि फोटो काढत राहतात मोबाईलमधून. ट्रॅफिक पोलीस तर ट्रॅफिक पोलीस, त्याशिवाय त्यांनी अपॉइंट केलेले जे वॉर्डन असतात ते सुद्धा हेच करत असतात. आणि या गोष्टीला आमचा विरोध आहे. आणि म्हणून हे जे बेकायदेशीर रीतीने जे ऑनलाईन फाईन चलन आकारलेले आहेत ना, याला विरोध म्हणून आणि हे बेकायदेशीर चलन पूर्णतः रद्द करून आमचे दंड माफ केले पाहिजे, हीच आमची प्रमुख मागणी आहे. सरकारने ऐसा निर्णय आज नाही घेतला तो संपूर्ण महाराष्ट्रात सरकारने ऐसा निर्णय आज नाही घेतला तो आज रात्री 12 वाजतापासून संपूर्ण महाराष्ट्रात सामान्य माणसापासून लाखोनी लोक पुरा हे आंदोलन चिरडणार, त्याची जबाबदार सरकार राहणार. काय हे आज ट्रॅफिक हवालदाराचं काम काय आहे? ट्रॅफिक क्लिअर करायचा, ते कंट्रोल करून क्लिअर करायचा, ते रिकव्हरी एजंट बनले, त्याचा जबाबदार खूप स्वतः मुख्यमंत्री आहे, ते खातं त्यांचं आहे, ते बद्दल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.